जस्ट आम्ही पूलमध्ये जाऊन आलेलो. पूलमधून जाऊन आल्यानंतर आम्ही झालो रेडी बिकॉज आम्हाला संध्याकाळी जायचं होतं क्रूजसाठी. त्याआधी आम्ही थोडासा तिथे स्नॅक्स टाईप असं खाल्लं, भूक लागलेली म्हणून. इथे विवांशला लागलेली भूक म्हणून आम्ही आलो इथे खाण्यासाठी. आणि जर तुम्ही बघाल तर आम्हाला जायचं आहे क्रूजवरती, पण विवांशला थोडं झोपवायचं होतं आणि मग क्रूजवरती जायचं होतं, पण ते काय झोपले नाहीत. त्यांना इथे हवं आहे जेवण. इथे झालो आम्ही रेडी फॉर अ क्रूज. आता आम्ही जवळजवळ रात्रीचे 9 वाजले आहे आणि रात्री 1-2 वाजेपर्यंत क्रूजवरच असणार आहोत. सो आम्ही आत्ता चाललो आहे हॉटेलवरून क्रूजला. आता इथून खूप लांब आहे क्रूज, सो बघूया आपण. गाईज आम्ही क्रूजवर चाललो आहे, आम्हाला खूप लेट झालेला आहे. अयांश आहे मागे आणि विवांश पुढे चाललेला आहे. आम्हाला खूप लेट झालेला आहे. बोट ॲक्च्युली क्रूज निघून जाईल. लेट्स सी. आम्हाला लेट झाल्यामुळे आमची क्रूज ही मिस झाली. आम्ही जाणार होतो पॅराडाईज या क्रूजने, पण ती ॲक्च्युली आमची मिस झाली. त्यामुळे आम्ही आता निर्वाणा एक आहे ऑप्शन आमच्याकडे जे आत्ता अवेलेबल आहे. सो आम्ही आता चाललो आहे निर्वाणा क्रूजमधून. सो फायनली आम्हाला ही क्रूज मिळाली. अवेलेबल इन द सेन्स आत्ता हीच होती. इथे गेल्या आम्हाला ऑलरेडी लेट झालेलं. सो ऑलरेडी इथे आम्हाला फूड सर्व केलं. फूड इन द सेन्स स्नॅक्स सर्व केलं स्टार्टिंगला, स्टार्टर. अँड देन इथे डान्स परफॉर्मन्स झाले. डान्स परफॉर्मन्समध्ये फर्स्ट डान्स हे चिल्ड्रन्सला स्टेजवरती बोलून त्यांना गेला. सो आयांश गेलेला. आयांशच्या मागे विवांशही जात होता, पण विवांश अर्ध्यातून रिटर्न आला. सो आयांशने एकट्याने डान्स केला. त्यानंतर इथले सगळ्या पब्लिकला त्यांनी मोबाईल्सचे फ्लॅशलाईट ऑन करून डान्स करण्यासाठी सांगितला. त्यानंतर पुन्हा त्यांचे काही डान्स परफॉर्मन्स होते. सो त्यांच्या डान्स परफॉर्मन्समध्ये ट्रॅडिशनल डान्स होता, गोव्याचा डान्स होता आणि काही असे छान डान्स होते. खूप सारे डान्स होते. सो ॲक्च्युली डान्स बघायला आणि करायला खूप मजा आली. त्यानंतर आता कपल डान्स. सो कपल्स डान्ससाठी सगळ्या कपल्सला ॲक्च्युली स्टेजवरती बोलवलं, पण सगळे काही गेले नाही. सो आम्ही गेलेलो त्यामध्ये बरेच, आणि बाकीचेही कपल्स होते. सो आम्हीही स्टेजवरती गेलेलो. सो कपल डान्स केला आम्हीही, खूप मजा केली तिकडे. त्यामध्ये ॲक्च्युली खूप मजा आली की असे वेगवेगळ्या म्युझिक लावलेले त्यांनी आणि त्याच्यावरती आम्ही डान्स करत होतो. त्यानंतर पुन्हा त्यांचे डान्स परफॉर्मन्स सुरू झाले. त्यांच्या डान्स परफॉर्मन्समध्ये बघाल तर ह्या मुलीने जो सुंदर डान्स केला आहे ना, खरंच अप्रतिम डान्स केला तिने. सिरियसली मला खूप आवडला तिचा स्पेशली डान्स. म्हणजे तिचे स्टेप्स, तिचे मूव्स एकदम परफेक्ट होते. सो सुंदर असा नजारा होता असा त्या क्रूजमधून. सो क्रूजमधून आजूबाजूला आणखी पण भरपूर अशा क्रूज होत्या तिथे. सो आमच्या क्रूजमधून असं दिसत होतं. आणि नंतर आम्हाला पुन्हा बोलवलं डान्ससाठी. सो आम्ही गेलो डान्सला. अशा प्रकारे आम्ही क्रूजवरती ती नाईट स्पेंड केली. खूप मजा मस्ती धमाल केली आणि नंतर आम्ही गेलो रिटर्न घरी.
घरी इन द सेन्स हॉटेलवरती आम्ही नंतर रात्री जाऊन झोपलो आणि नंतर सकाळी उठून आम्ही आज जायचं होतं सकाळी इन द सेन्स इव्हनिंगला निघायचं होतं, पण आज होता आमचा जाण्याचा दिवस. सो आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टनंतर आम्ही आत्ता आलेलो लंचसाठी. सो हा जो आम्ही करत आहे तो लंच करत आहे. लंचनंतर आम्ही निघालो पुन्हा जवळच असं फिरायला. सो तिथे आज होता घटस्थापना. सो आज आम्हाला जाता जाता एक मंदिर दिसलं. सो मंदिरामध्ये आम्ही इथे आलो. आज फर्स्ट डे होता. सो व्हाईट कलर होता. सो इथे देवीला सुंदर अशी व्हाईट कलरची साडी घातलेली. सो इथे आम्ही पाया पडून पुन्हा आम्ही रिटर्न निघालो आमच्या घरी येण्याच्या रस्त्यावरती. सो रिटर्न आम्ही निघालो गोव्याला. सो अशा प्रकारे आमची ही ट्रिप झाली सुंदर अशी छान.